हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुमचं स्वागत आहे GDC अकॅडमीमध्ये. आणि आज आपण फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्र ज्या विषयाची आपल्याला सर्वांनाच भीती वाटते, या विषयाचे प्रश्न स्टेट बोर्ड्समधून आपण कसे कव्हर करू शकतो किंवा आयोगामध्ये जे क्वेश्चन्स विचारले जातात त्याचे उत्तर आपल्याला स्टेट बोर्ड्समध्ये मिळतात का, तर याचं उत्तर असेल हो. यापूर्वीही आपण स्टेट बोर्ड्सचे बरेच चॅप्टर्स कव्हर केलेले आहेत, चॅनलवरती उपलब्ध आहेत, तुम्ही ते बघू शकता. आणि त्यातून डायरेक्ट इनडायरेक्ट बरेचसे प्रश्न आयोगाने आपल्याला कंबाईन आणि राज्यसेवा या दोन्ही एक्झामसाठी विचारण्यात आलेले आहेत. तर आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि स्टेट बोर्ड्सचा जर व्यवस्थितरित्या अभ्यास केला तर आपल्याला चांगले मार्क्स मिळतील आणि अर्थातच आपला स्कोअर पण चांगला होईल. तर आज हेच आपण इथे डिस्कस करणार आहोत, जे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. चला तर मग मी तुम्हाला ध्वनी या चॅप्टरचे क्वेश्चन्स इथं स्टेट बोर्ड्सच्या माध्यमातून सॉल्व्ह करून देणार आहे, ज्याचं उत्तर आणि एक्सप्लेनेशन स्टेट बोर्ड्समध्ये म्हणजे इयत्ता 6वी, 7वी, 8वी आणि 9वी या पुस्तकांमध्ये आपल्याला मिळणार आहे. तर तुम्ही मला अकॅडमीवरती सुद्धा फॉलो करू शकता. हा माझा प्रोफाईल आहे तिकडे. आणि महत्त्वाचं म्हणजे तिकडे सुद्धा माझे प्लस कोर्सेस आहेत जे तुम्हाला बघायला मिळतीलच. ओके, चला तर मग सुरू करूया. आपले जे पहिला प्रश्न असेल आजचा, बघा, खालीलपैकी कोणते विधाने ध्वनीसाठी बरोबर आहेत. कंबाईन 2019 साठी हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि या प्रश्नाची जे वाक्य दिलेले आहेत बघा, ध्वनी तरंग हे अवतरंग असतात. त्यानंतर ऐकू येणाऱ्या ध्वनी तरंगांची वारंवारिता 20 किलोहर्ट्झ आणि त्यापेक्षा अधिक असते. तसंच ध्वनी तरंगाच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते आणि अनियतकालिक ध्वनी तरंगांना नॉईज म्हटलं जातं. तर या प्रश्नाचं उत्तर असेल जे ऑप्शन नंबर 4. फक्त क आणि ड म्हणजे सी आणि डी ही दोन विधानं बरोबर आहेत, बाकीची विधानं चुकीची आहेत. तर बघा, पहिल्या वाक्यामध्ये आपल्याला असं दिलेलं आहे की ध्वनी तरंग हे अवतरंग असतात. पण विद्यार्थी मित्रांनो, ध्वनी तरंग हे अवतरंग नाही, तर ते अनुतरंग असतात, जे आपल्याला लक्षात असले पाहिजे. आणि या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या स्टेट बोर्डच्या छोट्या छोट्या पुस्तकांमधून दिलेली आहेत. ओके, तसंच बघा, इथं अजून एक वाक्य दिलेलं आहे ज्यामध्ये ऐकू येणाऱ्या ध्वनी तरंगाची वारंवारिता 20 किलोहर्ट्झ आणि त्यापेक्षा अधिक असते. तर ऐकू येणाऱ्या ध्वनी तरंगाची म्हणजे मानवास ऐकू येणाऱ्या ध्वनी तरंगाची म्हटलं गेले इथं, तर मनुष्यास किंवा मानवास तर 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ या दरम्यान असते. तर इथं किलोहर्ट्झ दिलं होतं. तसंच तिसऱ्या वाक्यामध्ये सांगितलंय की ध्वनी तरंगाच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. तर हो, हे विधान सुद्धा अगदी बरोबर आहे. वरचे जे दोन्ही विधानं होते अ आणि ब हे विधान चुकीचे आहेत, पण जी दोन खालची विधानं आहेत क आणि ड ही अगदी बरोबर असतील, ज्यामध्ये ध्वनीचं प्रसारण होण्यासाठी माध्यम किंवा मीडियमची आवश्यकता असते. हे नेहमी लक्षात ठेवा. यामध्ये सांगितलेलं आहे बघा की चंद्रावर गेलेली जी दोन अंतराळवीर असतात ती एकमेकांच्या जवळ उभं राहून सुद्धा बोलत जरी असली तरी ती एकमेकांना ऐकू येत नाही. तर चंद्रावर हवा नाही आणि ध्वनी प्रसारणासाठी आवश्यक माध्यम दोन अंतराळवीरांमध्ये नसल्यामुळे त्यांच्यामध्ये जो काही संवाद तिथं होत असेल तो एकमेकांना ऐकू येणार नाही किंवा येऊ शकत नाही, कारण इथं माध्यम किंवा मीडियम नाही आहे. आणि हेच तिसरं वाक्य आपल्याला असं सांगत आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर अनियतकालिक ध्वनी तरंगांना नॉईज असं म्हटलं जातं. बघा, नॉईजबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला इथं बरंच काही कळतं की गोंगाट ध्वनी प्रदूषण, जो की खूप भयानक, थोडा वेळ आपल्याला बरा वाटतो पण थोड्या वेळानंतर आपल्याला असह्य होतं. हे या चित्रावरून किंवा इमेजवरून आपल्याला लक्षात येईल की कुत्रा भुंकत आहे, टीव्हीचा मोठा आवाज आहे, ही लहान मुलगी तिचं जे खेळणं आहे ते वाजवत आहे, त्यानंतर खिडकी बाहेरून ज्या रस्त्यावरून गाड्या जातात त्यांचा गोंगाट किंवा त्यांचा आवाज, बाहेर पक्षी किलबिल करत आहेत, हे बाळ लहानसं रडत आहे, हा मुलगा खेळत आहे, त्यानंतर ह्या दोन स्त्रिया एकमेकांशी बोलत आहेत. हा एकूणच जर या रूमचं किंवा या ठिकाणाचं चित्रण जर आपण बघितलं असेल तर आपल्याला हा गोंगाट लक्षात येतो. ठीक आहे. त्यानंतर बघा, इथं काही टर्म्स दिलेले आहेत इयत्ता 6वीच्या पुस्तकामध्ये, ज्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत की जे हवा, पाणी किंवा इतर स्थायूमधून ध्वनी लहरींच्या रूपाने प्रवास करून आपल्या कानांपर्यंत पोहोचतो आवाज, आणि हवेच्या तुलनेत द्रवातून आणि ध्वनीचं प्रसारण हे अधिकपणे स्पष्ट होतं, जे की स्थायूमध्ये तो सर्वाधिक स्पष्ट असतो. तसंच ध्वनी प्रसारण आणि ध्वनी प्रसारणाचे माध्यम म्हणजेच ध्वनी प्रसारित होण्यासाठी माध्यम हे आवश्यक असतं. आणि ध्वनी प्रसारण वायूपेक्षा द्रवातून तर द्रवापेक्षा स्थायूतून अधिक वेगाने होते, हे सुद्धा लक्षात ठेवा. तसंच व्हॅक्यूम किंवा निर्वात म्हणजे जिथे हवा नाही अशी संपूर्ण रिकामी असलेली जागा, जी आपण आत्ताच पाहिलेलं आहे की ध्वनीचा जर प्रसारण व्हायचं असेल तर तिथं काय व्हावं लागतं,
तर माध्यम असावं लागतं, तेव्हाच आणि तेव्हाच फक्त ध्वनी तिथं प्रसारित होऊ शकतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण इन्फ्रासॉनिक लहरींचा वापर एकमेकांशी संवाद साधण्यासाठी करतो? कंबाईन 2017चा प्रश्न आहे, इथे STI 2017 आहे. ठीक आहे, तर बघा वेल, गेंडा, त्यानंतर हत्ती आणि वरील सर्व. तर या प्रश्नाचं उत्तर असेल वरील सर्व, ऑप्शन नंबर 4, जे आपल्याला लक्षात ठेवायचे. आता हा सुद्धा प्रश्न स्टेट बोर्ड्स म्हणजे इयत्ता 9वीच्या पुस्तकामधून किंवा इयत्ता 7वीच्या पुस्तकामधून सुद्धा तुम्ही कव्हर करू शकता, ध्वनी या चॅप्टरमधून. तर बघा जे काही इथं सांगितलेलं आहे की मनुष्य 20 हर्ट्झपेक्षा कमी वारंवारितेचा ध्वनी ऐकू शकत नाही, ते अगदी बरोबर आहे. यावरती सुद्धा आपल्याला क्वेश्चन येऊन गेलेला आहे. आणि जर ज्या ध्वनी वारंवारितेची 20 हर्ट्झपेक्षा कमी असते अशा ध्वनीला अश्राव्य किंवा इन्फ्रासॉनिक साऊंड म्हणतात. मग 20 हर्ट्झपेक्षा कमी वारंवारितेचा ध्वनी वेल, मासे, हत्ती, गेंडा याद्वारे काढला जातो, जे आपल्याला डायरेक्टली प्रश्न इथून स्टेट बोर्ड्समधून आलेला आहे, जे आपल्याला लक्षात येतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, जेव्हा आपण दुर्बल प्रतीचा ध्वनी मोठ्या ध्वनीत बदलतो तेव्हा ध्वनीचा डॅश वाढतो. तर या ध्वनीचं काय वाढतं हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तर या ध्वनीचा आपल्याला लक्षात ठेवा विपुलता वाढते, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 असेल या प्रश्नाचं उत्तर, जे आपल्याला स्टेट बोर्ड्समधून जे गणितीय एक्सप्लेनेशन किंवा आपण म्हणूया की मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स वगैरे दिले जातात, त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न तुम्हाला डायरेक्टली तिथून आलेला आहे, हे लक्षात लगेच येऊन जाईल जर आपण या क्वेश्चन सोबत जर स्टेट बोर्डची पुस्तकं काळजीपूर्वक जर वाचली तर. ओके, चला तर मग पुढचा प्रश्न बघूया. श्रव्यातीत ध्वनी लहरींच्या साह्याने बारकाईने केलेली तपासणीसाठी उपयोगी आहे. तर गर्भात असलेला दोष समजण्यासाठी, जे की सोनोग्राफीचा कन्सेप्ट आपण म्हणू शकता, हा इथं वापरला जातो. आणि हृदयाच्या धडकांची हालचाल समजण्यासाठी. तर हे दोन्ही विधानं काय असतील? सत्य आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3, दोन्ही विधान हे सत्य आहेत, ज्यामधून श्रव्यातीत ध्वनी लहरींचा वापर या दोन्ही कारणांसाठी किंवा या दोन्ही चाचण्या करण्यासाठी केला जातो. तर बघा, मेंदूतील किंवा शरीरातील भाग पाहण्यासाठी होतो, तसंच मेंदूतील गाठी ओळखण्यासाठी होतो, धातूंमधील दोष ओळखण्यासाठी होतो, समुद्राचे तळ किंवा जहाजांची स्थिती, ज्याला आपण सोनार टेक्निक म्हणूया, सोनार टेक्निकसाठी सुद्धा या श्रव्यातीत ध्वनीचा वापर करतात. आणि इयत्ता 9वीच्या पुस्तकामध्ये सुद्धा आपल्याला दिलेलं आहे की हृदयांच्या ठोक्याचा अभ्यास करणारे जे तंत्रज्ञान आहे ते श्रव्यातीत ध्वनी तरंगावर आधारित आहे. सोनोग्राफी तंत्रज्ञान वगैरे हे सुद्धा आपल्याला इथूनच मदत करते. आणि याचा वापर करून आपण वेगवेगळे जे शरीरामधले अवयव आहेत त्यांचा आपण अंतर्गत अभ्यास करू शकतो किंवा त्यांची आपल्याला अंतर्गत निरीक्षणे करता येतात. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, दाट धुके असलेल्या रात्री दूरवरून जाणाऱ्या आगगाडीची शिट्टी स्पष्टपणे ऐकू येते आणि ध्वनीचा हवेतील वेग हा हवेच्या आर्द्रतेच्या समानुपाती असतो, म्हणजेच डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. तर हा जो प्रश्न आहे MPSC 2016चा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर असेल, विधानं कोणती सत्य आहेत हे आपल्याला सांगायचं. तर बघा, अ आणि ब ही दोन्ही विधानं सत्य आहेत. दाट धुकं जरी असलं तरी खूप दूरवरून जरी ट्रेन जात असेल तर आपल्याला त्या आगगाडीचा किंवा त्या ट्रेनचा शिट्टीचा जो आवाज आहे तो स्पष्टपणे ऐकू येतो. आणि ध्वनीची जो हवेतील जो वेग आहे ध्वनीचा तर हा वेग हवेच्या आर्द्रतेच्या समानुपाती म्हणजेच डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. तर हे सुद्धा अगदी बरोबर आहे. बघा, जितकं जास्त दाट धुकं असेल त्याचा काहीही संबंध नाही आहे, पण आर्द्रता जी हवेमध्ये आहे तर यामुळे इथं ध्वनी जो दूरवरून जो रेल्वेचा शिट्टीचा आवाज येत आहे तो एकदम स्पष्टपणे ऐकू येतो, हे लक्षात असू द्या. म्हणजेच काय, तर आपण जर मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन व्यवस्थितरित्या वाचले किंवा स्टेट बोर्ड्समध्ये जे हे करून पहा किंवा हे माहीत आहे का तुम्हाला, हे असं असतं किंवा हे नेहमी लक्षात ठेवा, यामधून आपले बरेचसे प्रश्न सॉल्व्ह होतात. बघा, आत्ताच्या प्रश्नावरती जो आपण आत्ता प्रश्न बघितला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं मिळून जाईल. उन्हाळ्यापेक्षा हिवाळा किंवा पावसाळ्यात ध्वनी लांब अंतराहून स्पष्टपणे ऐकू येतो, कारण असिस्टंट 2015 सालचा प्रश्न आहे. आणि लगेच तशाच पद्धतीचा प्रश्न MPSC 2016ला विचारण्यात आलेला आहे. तर हिवाळा किंवा पावसाळ्यात हवेतील आर्द्रता ह्युमिडिटी जास्त असते आणि महत्त्वाचं म्हणजे ध्वनीचा हवेतील वेग हा हवेच्या आर्द्रतेच्या समानुपाती असतो. म्हणजे जितकी हवेमध्ये आर्द्रता किंवा ह्युमिडिटी जास्त तितका ध्वनी लांब अंतराहून सुद्धा स्पष्टपणे
स्पष्टपणे ऐकू येतो हे आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर आणि या प्रश्नावरून समजतं. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी योग्य विधानांची किंवा वाक्यांची निवड करा असं म्हटलेलं आहे. तर 2014 राज्यसेवाला प्रश्न आलेला आहे. तर ध्वनिलहरी वायू पदार्थांपेक्षा स्नायू पदार्थातून वेगाने जातात. अगदी प्रश्न क्रमांक 1 डिस्कस करत असतानाच मी तुम्हाला तिथं सांगितलेलं आहे की वायूतून सर्वात कमी, त्यानंतर द्रवामधून आणि त्यानंतर स्थायूमधून जातात. तर इथं स्थायू असेल हा शब्द. त्यानंतर ध्वनिलहरी निर्वात पोकळीतून सर्वात जलद गतीने जातात. ध्वनिलहरी अनुलंब लहरी आहेत आणि ध्वनिलहरी इथं द्रव पदार्थापेक्षा वायू पदार्थातून कमी वेगाने जातात. तर या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन नंबर अ, क आणि ड. तर ऑप्शन नंबर किंवा पर्याय क्रमांक 1 मध्ये सुद्धा इथं अवतरंग होतं. त्यानंतर अनुतरंग, अनुलंब वगैरे असे ठिकाणं म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी शब्द दिलेले आहेत त्यावरती आपलं बारीक लक्ष असलं पाहिजे. कारण आयोग आपल्याला ह्या प्रश्नांमध्ये जे छोटे छोटे शब्द टाकतो त्यांचा मिनिंग ह्या प्रश्नांना म्हणजे ज्या शब्दामुळे मिनिंग प्राप्त होतो हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तर बघा, ध्वनिलहरी वायू पदार्थांपेक्षा स्थायू पदार्थातून वेगाने जातात. तर हे विधान अगदी बरोबर आहे. त्यानंतर ध्वनिलहरी निर्वात पोकळीतून सर्वात जास्त, निर्वात म्हणजे काय हो, तर व्हॅक्यूम, आणि ध्वनिलहरी निर्वातातून सर्वात वेगाने जातात का, तर नाही. हे आपल्याला माहीत असलं पाहिजे आणि याचं तुम्हाला मी इथंच सांगितलेलं आहे. जे आपल्याला ध्वनीच्या याच्यासाठी प्रसारणासाठी कशाची आवश्यकता असते, तर ध्वनी प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते आणि निर्वातामधून आपल्याला कुठल्याही पद्धतीनं जलद गतीनं या ध्वनिलहरी जाणार नाहीत किंवा गेलेल्या दिसणार पण नाहीत. त्यानंतर पहा, स्थायूमध्ये सर्वात जास्त वेग असतो. त्यामध्ये ॲल्युमिनियम आहे, निकेल, स्टील, लोखंड, पितळ, काच, द्रव, वायू म्हणजे स्थायूच्या नंतर द्रव आणि द्रवाच्या नंतर वायू असा एक ध्वनीचा वेग आपल्याला दिसेल. स्थायूमध्ये सर्वात जास्त असतो, द्रवामध्ये त्यापेक्षा कमी आणि वायूमध्ये द्रव आणि स्थायू दोन्हीपेक्षा कमी. तर हे आपल्याला या स्टेट बोर्ड्सच्या पुस्तकामधून समजतं आणि स्टेट बोर्ड्सच्या पुस्तकांमधून ज्यावेळेस तुम्ही अशा बारीक सारीक गोष्टी अभ्यासून घेता त्यावेळेस तुम्हाला प्रश्न कंबाईनमध्ये येऊ द्या किंवा मग तो MPSC प्री म्हणजेच राज्यसेवामध्ये येऊ द्या, दोन्ही पेपरमध्ये आलेले प्रश्न आपण सहजरित्या सोडवू शकता, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असेल, खालीलपैकी कोणतं विधान सत्य नाही म्हणजे चूक आहे. तर कार्बन डायऑक्साईड लेझरचा उपयोग स्टेनलेस स्टीलचे तुकडे करण्यासाठी करू शकतो. त्यानंतर MIR स्कॅनिंग ज्याला म्हटलं जातं, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग टेक्नॉलॉजी, याचा उपयोग मेंदूच्या तंतोतंत प्रतिमा काढण्यासाठी केला जातो आणि त्यामध्ये उत्सर्जन क्रिया वापरली जात नाही. शत्रूची क्षेपणास्त्र शोधण्याकरिता रडार यंत्रणा उपयोगात आणली जाते. आणि चौथं वाक्य दिलेलं आहे जे की सोनार तंत्रज्ञानाचा उपयोग चांदीच्या दागिन्यावर सोन्याचा मुलामा देण्यासाठी केला जातो असं म्हटलेलं आहे. पण हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल जे की हे सत्य नाहीये किंवा योग्य नाही. बाकी हे तिन्ही विधानं जी असतील ती योग्य आहेत, हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि आत्ताच मी तुम्हाला ध्वनी, श्रव्यातीत, अश्रव्यातीत जे काय आहेत त्या सर्वांचे उपयोग सांगितलेले आहेत ज्यावरून आपल्याला प्रश्न आलेले आहेत. आणि हा सुद्धा प्रश्न अगदी तसाच आहे की सोनार टेक्नॉलॉजीचा वापर जे चांदीच्या दागिन्यावर सोन्याचा मुलामा, ज्याला आपण म्हणूया की मूर्खांचं सोनं वगैरे म्हटलं जातं बघा, त्याला 1 कॅरेट वगैरे पाणी दिलं जातं, सोन्याची झळई वगैरे दिली जाते. तर असे काही दागिने तयार करण्यासाठी तिथे वापरलं जातं का असं म्हटलेलं आहे. पण असं नाही आहे. सोनार टेक्नॉलॉजीचा वापर वेगवेगळ्या बाबीमध्ये केला जातो. उदाहरणार्थ समुद्रामधून जे काही जहाज जात असतात त्यावेळेस खाली काही अडथळा आहे का किंवा काही ट्रेंच किंवा गर्ता आहे का, अशा पद्धतीचे वेगवेगळे ठिकाणं शोधण्यासाठी अंडर वॉटर हे इथं वापर केला जातो. त्यानंतर सार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात ध्वनीविषयक दर्जा हा निकृष्ट ठरण्याचे कारण डॅश असते. STI 2013चा आणि हे असेल निनाद. निनादाबद्दल पण आपल्याला स्टेट बोर्ड्समध्ये दिलेलं आहे. तर बघा काय म्हटलेलं आहे, तर ह्या गायिका किंवा वगैरे तुम्ही थिएटरमध्ये प्रोग्राम वगैरे बघायला जाताच, तर त्यावरून इथं स्टेजवरती गायक गायिका गाणं गात असतात आणि श्रोते इकडे असतात. तर मग हा सरळ जाणारा आवाज, त्यानंतर परावर्तित होऊन जाणारा या व्यक्तींपर्यंतचा आवाज किंवा श्रोत्यांपर्यंतचा, ऑडियन्सपर्यंतचा
ध्वनीचा आवाज, यामुळे एकतर तिथं निनाद निर्माण होतो आणि नंतर मग आपल्याला जी काही ध्वनी येत असतो किंवा तो काही आवाज येत असतो तो एकदम निकृष्ट दर्जाचा ठरत असतो. तर हे कशामुळे होतं, तर इमारतीचे छत व भिंती यावरून ध्वनी तरंगाचं पुन्हा पुन्हा परावर्तन होतं, म्हणजे रिपीट तो साऊंड आपल्याला यायला लागतो आणि मग नंतर आपण सतत किंवा सातत्य जर राहत राहिलं त्यामध्ये तर आपल्याला त्याला निनाद म्हणायचं, जे की थोड्या वेळाने आपल्याला त्या नकोसं वाटायला लागतं किंवा ऐकावंसं सुद्धा वाटत नाही. हे निनाद निर्माण होण्याचं कारण आहे इमारतीचे छत आणि भिंती. ओके. त्यानंतर समुद्राची खोली मोजण्यासाठी डॅश वापरतात. बघा, समुद्राची खोली मोजण्यासाठी सोनार टेक्नॉलॉजीचा वापर करतात. सोनार टेक्नॉलॉजीबद्दल मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं सोनार टेक्नॉलॉजी वापरली जाते. त्यानंतर सोनारचं लॉंग फॉर्म काय आहे, सोनारचं लॉंग फॉर्म सुद्धा आपल्याला विचारलेलं आहे की साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. तर हे सुद्धा लक्षात ठेवा. तर समुद्राचे तळ किंवा जहाजाची स्थिती ओळखण्यासाठी, म्हणजे खाली काही अडथळा तर नाही आहे ना जहाजाला जेणेकरून ॲक्सिडेंट वगैरे होईल, तर असं अडथळे वगैरे शोधण्यासाठी सुद्धा या सोनार टेक्निकचा वापर केला जातो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे ध्वनी निर्मिती होते. तर पुढीलपैकी जे कारण आहे ते आहे माध्यमातील कणाच्या कंपनामुळे. तर माध्यमात जे असतात, म्हणजे कुठलाही मीडियम असू देत, ते सॉलिड असू देत, लिक्विड असू देत किंवा गॅशियस असू देत, यामुळं तिथं एखादी वस्तू कंप पावते आणि वस्तूचं कंपन झाल्याच्या नंतरच ध्वनीची निर्मिती होऊ शकते, हे लक्षात असू द्या. यावर आपल्याला प्रश्न येऊन गेलेला आहे आणि तुमच्या समोरच आहे, ज्यामुळे ध्वनी किंवा ज्या वस्तूमुळे ध्वनी निर्माण होते तिला ध्वनीचा स्रोत असं म्हणतात. ओके. तसंच कोणत्याही वस्तूच्या लयबद्ध कंपनामुळेच ध्वनी निर्माण होतो. उदाहरणार्थ एखादा गिटारिस्ट असेल तर तो गिटार वाजवत असताना सतत आपल्याला तिथं कंपन पावते आणि आपल्याला एक सुरेल आवाज ऐकायला मिळतो. त्यानंतर सतार किंवा वीणावादक जे असतात ते सुद्धा अशाच पद्धतीनं तिथं एकदम कंटिन्युअसली त्याचं कंपन करत असतात. ओके. आणि नंतर जो आपण ऐकत असतो आवाज, तो म्हणजे एकदम छान असे कुठले तरी सूर लागलेले असतात, सारे ग म प ध नि सा, तर हे त्यातूनच निर्माण होतात. त्यानंतरचा या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, जे आता मी सांगितलेलंच आहे तुम्हाला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, ध्वनी लहरींच्या प्रसारणासाठी अर्थातच माध्यम, वस्तू किंवा भौतिक पदार्थ, मीडियम हे अत्यंत आवश्यक असतं. निर्वात किंवा पोकळीमध्ये इथं ध्वनी ऐकायला येत नाही विद्यार्थी मित्रांनो. जो प्रश्न आपल्याला PSI 2013च्या पूर्व पेपरमध्ये येऊन गेलेला आहे आणि आत्ताच बघा इथंच त्यातलाच थोडासा उलटा प्रश्न करून माध्यमातील कणांच्या कंपनामुळे, तर यस, असे सुद्धा प्रश्न आपल्याला येऊन गेलेले आहेत जे की आपले हे स्टेट बोर्ड्समधून कव्हर होतात. त्यानंतरचा आजचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न, वारंवारितेचं SI एकक, SI, MKS, त्यानंतर CGS, हे जे एकक आहेत विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ऊर्जा, एनर्जी, त्यानंतर वगैरे बाकी जे ते काही कुलोम, विद्युतधारा वगैरे, बोल्ट्स वगैरे असे वेगवेगळे आपल्याला एकक विचारलेले आहेत. SI मधले, MKS मधले आणि CGS मधले सुद्धा. आणि ही सगळी तुम्हाला स्टेट बोर्ड्समध्ये उपलब्ध आहे, ज्याचा तुम्ही एखादा चार्ट सुद्धा करू शकता. तो चार्ट तुम्ही जिथं बसत असता तिथं लावून ठेवा, म्हणजे आपल्याला असा जर प्रश्न आला तर आपल्याला एकही चुकणार नाही. जसं की बलाचं एकक, त्यानंतर वॉट. आता या प्रश्नाचं उत्तर वारंवारिता म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि याचं उत्तर असेल हर्ट्झ, म्हणजे ऑप्शन नंबर 3. आणि अगदी हे सुद्धा इयत्ता आपल्या 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला कुठेही मिळून जाईल की एका सेकंदात किती दोलने झाली याला वारंवारिता म्हणतात. वारंवारिता ही हर्ट्झ या एककामध्ये मोजली जाते. कदाचित पुढच्या वेळी प्रश्न असाही होऊ शकतो की 100 हर्ट्झ म्हणजे डॅश दोलने होय, ते 100 हर्ट्झ म्हणजे 100 दोलने होय. जे आपल्या घड्याळाचं पण एक तुम्ही उदाहरण घेऊ शकता की जे काही टून वाजत असते जी घड्याळ, तर अशा प्रकारे ती मूव्ह करत असते. इकडं 12चा ठोका वाजला की इकडं जाणार ते दोलक, त्यानंतर परत येणार, परत जाणार, परत येणार, परत जाणार, हे असं कंटिन्युअस चालू असतं. ओके. तर हे दोलन असेल. ठीक आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता ही जर सिरीज तुम्हाला आवडली तर नक्कीच आपण पुढचे पण क्वेश्चन घेऊ आणि बाकी सगळ्या सब्जेक्टचे सुद्धा असं स्टेट बोर्ड्सच्या माध्यमातूनच घेऊ. तर लेक्चर आवडलं तर शेअर करा आणि जर तुम्ही 2021च्या तयारीसाठी जर अभ्यास करत असाल तर अगोदर सर्व स्टेट बोर्ड्सला वाचून घ्या. विज्ञानसाठी 5वी ते 10वी, त्यानंतर भूगोल, इतिहास वगैरे यातून सुद्धा तुमचे बरेचसे प्रश्न कव्हर होतात, जे आयोग आपल्याला
स्टेट बोर्डच्या पुस्तकातून जास्तीत जास्त प्रश्न विचारत असतो. ओके, चला तर मग भेटूया पुढच्या अशाच महत्त्वाच्या क्वेश्चनच्या डिस्कशन सहित. आणि तुमचे जर काही डाऊट्स असतील किंवा तुमची अशी जर काही स्पेशल डिमांड असेल की या पर्टिक्युलर सब्जेक्टचे इथून सॉल्व करून द्या किंवा समजत नाही आहे, तर आपण तेही करूया. ओके, थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग, टेक केअर.